परदेशातनं बॅरिस्टर होऊन आली ना, लंडन मधनं बॅरिस्टर होऊन आलेली. बाबासाहेब आंबेडकर जिथं बॅरिस्टर झाले तिथं ती तुमची माझी लेक बॅरिस्टर होऊन आली, तिला आपण उमेदवारी दिलेली आहे. लातूरमध्ये लंडन रिटर्नची हवा, पदवीच्या वादाने राजकारण तापलं. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय. लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका लंडन रिटर्न सुशिक्षित तरुणीने एंट्री घेतल्याने प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पण ही लढाई आता केवळ रस्ते आणि गटारापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट शिक्षणाच्या मुद्द्यावर येऊन धडकली आहे. लातूरच्या रणमैदानात राष्ट्रवादीने असा काही पत्ता टाकलाय की विरोधकांना आता स्वतःच्या पदव्या सावरत बसावं लागतंय. लंडनहून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या या रणरागिणीने प्रभाग 7 मध्ये प्रचाराचा धडाका लावलाय. त्यांच्या परदेशी शिक्षणाची आणि आधुनिक विचारांची चर्चा आता गल्लीबोळात रंगू लागली आहे. यामुळेच की काय, इतर पक्षाच्या गोटात सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळते. एकीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडाणी म्हणण्याचा प्रयत्न झाला, पण राष्ट्रवादीने हात चेंडू विरोधकांच्या कोर्टात टोलावला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता थेट विरोधकांच्या बापाचं शिक्षण आणि उमेदवाराने सादर केलेल्या बोगस पदवी यावर सवाल उपस्थित केले आहेत. ज्यांची स्वतःची डिग्री संशयास्पद आहे त्यांनी आमच्या उच्च शिक्षित उमेदवारावर बोलू नये असा सज्जड दमत राष्ट्रवादीकडून दिला जातोय. आमची उमेदवार लंडनहून शिकून आली आहे, तिची दृष्टी जागतिक आहे. जे लोक आमच्यावर अडाणीपणाचे आरोप करतायत त्यांनी आधी स्वतःच्या आणि आपल्या घरच्यांच्या पदव्या तपासाव्यात. खोटी कागदपत्र देऊन मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत, असं राष्ट्रवादीचे उमेदवार सांगतायत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात असला तरी या डिग्री वारमुळे निवडणूक रंजक झाली आहे. एकीकडे लंडनची पदवी आणि दुसरीकडे स्थानिक राजकारणातले खोट्या पदव्यांचे आरोप. यामध्ये लातूरकर कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर ही होती प्रभाग क्रमांक 7 ची सध्याची स्थिती. सुशिक्षित चेहरा विरुद्ध प्रस्थापित राजकारण या लढाईत राष्ट्रवादीने सध्या बाजी मारल्याचं दिसतंय. यापुढे नेमकं काय होईल, मतदार कोणाला कौल देतील हे मात्र पाहावं लागणार आहे. प्रशासक राज असो किंवा नसो, प्रश्न हे जुनेच आहेत, परंतु त्याच्यावरती उपाय करण्याची वेळ ही आता बदलली आहे. आणि मी जेव्हा लंडनमध्ये शिकायला होते तिथल्या ज्या मी सिस्टम पाहिलेला आहे प्रत्येक गोष्टीविषयी, इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड किंवा वैद्यकीय किंवा शैक्षणिक ज्या गोष्टी आहेत, जसं की आता लंडनचं जर मी सांगायचं झालं तर UK मध्ये कसं असतं की आपला जो वॉर्ड आहे त्याच्यासाठी एक सेपरेट स्कूल असतं आणि तिथल्या भागातील विद्यार्थ्यांना तिथेच शिकायला जावं लागतं. तर मग तिथे गरीब श्रीमंतीचा कसलाही भेद नसतो किंवा कोणत्याही जाती धर्माचा भेद नसतो. तर ही असे एक मॉडेल्स माझ्या समोर आहेत. नंतर त्यांचा भर हा डिजिटलायझेशनवर जास्त आहे आणि मी पण त्याच्यावरतीच काम करू इच्छिते, जेणेकरून फ्री वायफायचा जो कॉन्सेप्ट आहे किंवा डिजिटल कलेक्शनचा, पुस्तकांचा जो कॉन्सेप्ट आहे आणि टॅबलेट किंवा मोबाईल, कारण कोरोना पिरियडमध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा लॉकडाऊन होते तेव्हा सर्व शाळा, ट्युशन्स वगैरे बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना हे घरूनच शिकावं लागत होतं. तर अशा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यावरती माझा कल जास्त आहे. आपल्या भागामध्ये एकतर व्यसनाधीन प्रमाण जास्त आहे तरुणामध्ये. दुसरी गोष्ट, शिक्षण चांगलं घेणारे लोक चांगले आहेत. तशा विद्यार्थ्यांसाठी काय प्रयोजन आहे का तुमच्याकडे? आपण समाजामध्ये सध्या पाहतो की युवक, तरुण तरुणी हे खूप जास्त प्रमाणामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले आपण बघतो. मग ते शिक्षित असतील किंवा शाळेमध्ये असतील. मागे लातूरमध्ये सुद्धा एक न्यूज होती की ड्रग्ज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये सापडले आणि लातूर पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जग भारतामध्ये आपल्या प्रसिद्ध आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी एंट्रन्स एक्झामला. परंतु जर लातूर नगरीमध्ये जर ड्रग्जचं प्रमाण असं असेल तर ह्याच्यावरून आपण पाहू शकतो की या गोष्टीमध्ये काम करण्याची किती काळाची गरज बनलेली आहे. या प्रभावामध्ये जर पाहायला गेलं तर एखाद्या लायब्ररीची गरज आहे, एखाद्या MPSC किंवा UPSC विद्यार्थ्यांसाठीची गरज असणार का?
नक्कीच. मी ज्या प्रभागामध्ये येते तिथे मोस्टली दलित वस्त्या आहेत, मुस्लिम पॉप्युलेशन आहे, किंवा एकंदरीत सामाजिक वातावरण हे पोषक नाही आहे अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक अशी जागा उपलब्ध करून देण्याची माझं एक प्रोव्हिजन मी बनवलेला आहे माझ्या जाहीरनाम्यामध्ये, किंवा माझ्याकडे तो कॉन्सेप्ट रेडी आहे की आपल्याकडे विहारे आहेत किंवा इतर समाजाची मंदिरे सुद्धा आहेत जी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, परंतु तिथे जर आपण जर वाचनालय बनवू शकलो किंवा आणखी दुसरीकडे त्याच्यासाठी जागा मिळवू शकलो, किंवा हे सुद्धा शक्य नसेल, त्याच्यामुळे मी डिजिटल लायब्ररीचा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितलेला आहे. विरोधकांना आरोप होतोय की लहान लेकरांना तिकीट दिली गेली. याच्यामध्ये आरोप मला कसल्याही प्रकारचा वाटत नाहीये, कारण भारतीय संविधानानुसार 21 वर्षाच्या वरील कोणीही निवडणूक लढवू शकते आणि मी त्याच्यामध्येच मोडते. तर हा माझा अधिकार आहे, हक्क आहे. आणि मी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिले त्यांची मी आभारी मानते. तुम्ही समर्थ आहात? सॉरी, समर्थ आहात? हा, मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये जेवढा निवडणुकी सध्या चालू आहेत त्याच्यामध्ये माझ्या सारखा कुठल्याही पाठीशी नसताना तुम्ही समर्थ आहात का? याच्यासाठी अनुभवाची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की राजकीय अनुभवाची जी गोष्ट बनताय, याच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि समाजाची जाणीवेची गरज आहे जी माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. तुमच्या मागे राजकीय पॉलिटिकली ताकद आहे का, किंवा तुमच्या घरामध्ये कुठली पॉलिटिकली इन्व्हॉल्वमेंट आहे का? माझ्या घरामध्ये कोणत्याही पक्षाचा कसलाही हे नाहीये माझ्या परिवारामध्ये. म्हणजे का केलं म्हणजे हा माझा स्वतःचा निर्णय आहे. याच्यामध्ये माझ्या परिवाराचा किंवा कुठल्याही पक्षाचा मला हे नाहीये, प्रेशर नाहीये किंवा दबाव नाहीये. हा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि मी ठामपणे त्याच्यावरती उभा राहू शकते. निर्णय ठरणार नक्कीच. उद्याच्या सभेमध्ये तुम्ही पाहताल. महानगरपालिकेमध्ये हे नागरिकांना काम खेचून आणणारा पाहिजे. कामावर त्याची क्वालिटी राहते, कामावर त्याचं शिक्षण राहते. तुम्ही मोठ डिग्र्या बिग्र्या घेऊन त्याला काय अर्थ नसते, तुम्ही कामच वार्डामध्ये करत नसाल तर त्याच्यासाठी इथं शिक्षणाचा काय नसतं, इथं काम करणारा माणूस पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर ज्यांना विरोधकानं माझ्यावर ही केलंय की शिक्षण काय झालंय, त्याच्या बापाला जाऊन त्यांनी विचारावं की त्याचं शिक्षण काय झालं. मला नाही, मला फक्त वारचा हा प्रश्न आहे, एज्युकेशन वारचा हा प्रश्न आहे. आणि एज्युकेशन वार मध्ये त्यांनी सांगितलं की अडाणी माणसाचं काही काम नाही. तुझी डिग्री पहिले चेक करून घे कशी आणली ती, पुन्हा मला माझ्यावर शब्द दे. इथं अडाणी माणसाचा आणि शिक्षणाचा ह्याचा नाही. तर आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज सभा झाली आहे, काय वातावरण आहे, कशा पद्धतीने? आता ही तुम्ही लाईव्ह बघितलेलं आहे तुमच्या डोळ्यानं. ही काय म्हणजे काय देऊन घेऊन माणसं आणलेले नव्हते, हे सहखुशीनं त्यांच्या राजी खुशीनं आलेले आहेत. असल्या कडाक्याच्या थंडीत पण लोक 10 वाजेपर्यंत इथं सभेमध्ये बसलेले आहेत. तर ह्याच्यावरूनच कळतं की वातावरण कसं आहे काय नाही. पुन्हा एकदा सभागृहामध्ये सचिन मुस्के दिसतील? 100% दिसतील आणि जनता मला तिथं पोहोचवल.